शकत नाही. मायाने मजनावर गेलं मी तुम्हाला. हा प्रेम घ्या असा यांना अजिबात बोलणार नाही. मम्मीला तर काहीच बोलणार नाही. मम्मी झोपली. बोला ना, मी चालू केली. हॅलो गाईज, मराठी बोला. मी आणि आज माझी फॅमिली जुन्नर पर्वत ट्रेक करण्यासाठी जात आहे. तिचा काढून धबधबा त्या धबधब्यावर आम्ही धबधबा पाहण्यासाठी, निसर्गाचा मन मुराद आनंद घेण्यासाठी आम्ही जात आहोत. राजवर्धनच्या नावासोबत सुरुवात करून आम्ही चाललो आहोत. ही फॅमिली ओ होते की नाही. मला पण तसं झालं जायचं पाणी. आत्या उभी राहा. माझी मम्मी आणि आम्ही दोघी आई आणि मीचे मेंबर आहोत आम्ही दोघी. हाय हाय इकडे तू. एक ट्रेंडिंग रील काढायची म्हणून आम्ही थोडासा बालिशपणा करत ही रील काढण्याचा प्रयत्न केलाय. हा रोड बंद आहे, पाहू शकता तुम्ही. काच खाली किती मी. आम्हाला परत रिव्हर्स गाडी घ्यावा लागली. आमच्या गाडीतली मेंबर काही छान नाही, लगेच झोपत आहेत. परत आम्ही रिव्हर्सनी चाललोय. हा पुढे पांढऱ्या टोपीवाला माणूस दिसत, त्याने आम्हाला थोडस कन्फ्युज केलं. हा तर पाहू शकता आम्ही कसे लाईनीत एका लाईन मध्ये झोपलोय. एकटीच पोरगी माग जागी. अशा पद्धतीने आम्ही पंपावाले पंपा हाय परत टेन्शन आपल्याला. काय डोकं काय. नमस्कार, लक्ष्मी मार्केट आहे. दादा मी आता आम्ही सीएनजी पंपावर थांबलेलो आहे. आमच्या जवळच आलेला आहे काकू कालू. तेच ना, आधी तरी काय आला झोप काढायचे. आम्ही आता सीएनजी पंप आहे. आता आम्ही आम्हाला बोर्ड दिसला आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटते थोडं जवळ आलंय. आमचा आनंद खूप गगनात मावेना. आम्ही आता जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर तालुका म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी. ते आम्हाला लांबून एक गेट दिसत आहे आगमनासाठी. आमची उत्सुकता खूप वाढत आहे. गेटवर पाहू शकतो किती मस्त लिहिलंय. थोडीशी माहिती द्या बाप्पा. जुन्नर तालुका म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ, ऐतिहासिक भूमी. त्यातून आम्ही आता पलीकडे नाणेघाट येथे जात आहोत. अशा प्रकारे हा आपला राजांचा पुतळा. छत्रपती शिवाजी महाराज की इथे जरा सकाळच्या नाश्त्याचा प्लॅन करत आम्ही मिसळपाव, वडापाव, भजीपाव खाण्याचा प्रयत्न. फिरायला जायचं म्हणल्यावर गाडी साफ पाहिजे, म्हणून मी पुढाकार घेत थोडीशी गाडी साफ केली. I love you. Wow. दिसते बघा ना मस्त.
जायचं असेलच. पाऊस पडत आहे सध्या आम्हाला पाऊस तरी लागलेला नाहीये, पण खूप पावसाची वाट पाहतोय. ही आमची क्वीन. हो 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 हो, हे आमचे किंग. मॅडम मॅडम लाव ना खाली उतरा. मॅडम उतरा खाली. आणि इथं असं ते कॉटेज वगैरे असतात ते इथंच घ्या. अशा बिझनेसमॅन पप्पांना घेऊन आले तर एक सुद्धा ट्रिप व्यवस्थित व्हायची नाही. नुसतं हॉटेल. अशा छोट्या छोट्या प्रकारची मंदिरांची दर्शनं घेत आम्ही अशी छोटी छोटी दुकाने पाहिली. तिथे मक्याची कणसे, भुट्टा वगैरे खूप सारे ठिकाणे होते. पुढे थोडासा पाऊस लागला होता. अशी छोटी छोटी दुकाने वगैरे. तर गाईज, हा आहे माळशेज घाट. अशा पद्धतीने खूप सारे धबधबे आम्ही पाहतोय. हे फक्त छोटे छोटे धबधबे आहे. थोड्या वेळानंतर आम्ही खूप मोठा असा 1200 फूटचा धबधबा पाहणार आहोत. तो म्हणजे कालू वॉटरफॉल. कालू है मेरा कालू. ही माझी आई आणि आम्ही दोघी आई अँड मीचे मेंबर. गाईज, ह्या मुली फक्त खूप शायनिंग मारतात, फक्त आम्हाला व्हिडिओ काढून देत नाही. इथून असा मस्त शावर सारखा धबधबा पडतोय आणि इथं आमची गाडी मस्त पैकी धुवून निघणार आहे. थोडी पुढे घ्या, थोडी पुढे घ्या. हा होतं माणूस. माग सर. फायनली काळू वॉटरफॉल जायला रेडी आहोत आम्ही. आत्ताच गाडी पार्क केली आहे. आता आम्ही चाललोय. तर तिथं पुढं आमची गाडी पार्क केली आहे. ती आता दिसत नाही, ती खूप लांब आहे. आणि आता आम्ही चलत चाललोय. आमची फुल फॅमिली. पण आम्ही शिवकन्याला खूप मिस करतो, कारण ती हॉस्टेलला आहे. तिचं आता सध्या 10वीचं वर्ष आहे, त्यामुळं ती कशातच नाही आहे. त्यामुळं जर हा व्हिडिओ ती बघत असेल तर आय रिअली मी. फायनली आम्ही आलेलो आहोत. ही आमची पार्किंग आहे. ही आम्ही आता पार्किंग करतोय. फॅमिली सोबत असलं असंच असतं. ट्रेकिंग कमी जास्त असतं, त्यामुळं पुन्हा बाई. तर आम्ही आमची फॅमिली सोबत हा ट्रेकला सुरुवात करतोय. ट्रेक फक्त 2 किलोमीटरचा आहे आणि हा पप्पांचा 4था ड्रेस आहे. आणि हा रातचा पहिला ड्रेस आहे. आणि त्याचा चष्मा हाच ड्रेस असतो. आणि हा शर्ट माझाच आहे. बुटावून घातलाय. परदेशी काय पप्पा, तुम्ही जा, आम्हाला यायचं नाही. हे असं करतात. पॅरेंट्स सोबत आलं तर असं असतं, नुसतं पटापटा चला, पटापटा धावा, असंच असतं. चला इथं डबकत दिसू. हे असलं गावठी नगरी. हा, श्रीगोंद्याचं नगरी. आमचे लीडर शेवटी पुणे
मॅडमचा पाय मुरगळलाय. ही आमची मम्मी. पण आमच्या बळजबरीने आली ती. हा तर गाईज, हे आमचं काळू वॉटरफॉलला आम्ही चाललेलो आहेत. आणि काळू वॉटरफॉल जास्तीत जास्त 1400 फूटचा वॉटरफॉल आहे. तुम्ही रीलला वगैरे पाहत असाल. खूप. मी नवनाथ चातुर, सुकन्या टूर्स. आज आम्ही काळू वॉटरफॉल्स येथे जात आहोत. काय काय पुढं काय खूप जंगल असते बघा. हे इथं खूप मोठं जंगल आहे. जंगलातून जायला खूप छान. वरून पाऊस, असंख्य धबधबे, झाडे झुडी, मस्त छान वाटतंय. पाऊस आला मोठा. मॅडम राज पळ जरा. छान वाटत. कसं आहे की ट्रेकला आणणं पॅरेंट्ससाठी सेफ नाहीये. पॅरेंट्स चलू शकत नाही त्यांच्या वयामानानुसार. त्यामुळं थोडंसं आम्हाला थोडं लेट होते चालायला. माझ्या त्यात मम्मीचा थोडासा पाय मुरगळलाय आणि त्यामुळे थोडंसं लेट होते. बाय द वे, मी हेअर कट केलाय. कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्यातली काही गँग थोडीशी पुढे गेली आहे. हा माझा आउटफिट, सॉरी उलटा दिसत असेल तर. हा माझा फुल आउटफिट. हे शूज माझे. आता ट्रेकिंग म्हणलं तर शूज घालावंच लागतात. पप्पाला गाडी आणायची होती पण आम्ही आणून दिली नाही कारण त्यांचं थोडीशी कमरेचा प्रॉब्लेम आहे. पण हे विचारतात इथं कुठं पार्किंगला पुढं जागा होती का. खूप जागा होती पण आम्ही गाडी आणून नाही दिलेली. त्यामुळे ते जरा स्ट्रेंजर्स लोकांना विचारतात आणि ते पण सांगतात की ट्रेकला पोचायला अजून तुम्ही मागं येस तर 5 वाजतील. मग तर त्यांना अजून जास्त टेन्शन आलं आहे बघा. हळू बरं का पप्पा, शेवळ वगैरे बघा. मॅडमचा व्हिडिओ झाला सर. तुम्हाला काळजी नाही ते जायचं होतं. काळजी द्यायची माहिती का, मला माहिती. इथून गाड्या घातल्यात. खाली बसतो का. असा मला लांबून थोडंसं काळू वॉटरफॉलचं दर्शन झालं पण पाणी खूप कमी होतं खूप. पण आम्ही लांबून बघतो त्यामुळं कमी होतं का कसं होतं ते माहीत नाही. त्यामुळे होतं थोडंसं कमी. चला रे लवकर, टाइमपास करू नका. ये ना पुढे सर. यहाँ पे डिप है. कालूचं स्वप्न हे कालूच राहिलं आहे. त्यामुळे आता काय आम्ही रिटर्न चाललो आहे. तर काही कारणास्तव आमचा ट्रेक अर्धाच राहिलाय. ती कारण आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. खूप फॅमिली प्रॉब्लेम आहेत काही त्याच्यामुळं. हाय
त्यामुळे काही प्रॉब्लेम हे हो का, हे अशीच कारण आहेत हो का, हे अशी काही पण भडकाभडकी करते, त्यामुळे आमचा ट्रेक अर्धवट राहिलेला आहे, त्यामुळे आम्ही आता मागं चाललो. तर काही कारणास्तव आमचा फॅमिली प्रॉब्लेममुळे ट्रेक अपुरा राहिलाय. माझी पण माझी तुला पण माझी गाईज आता आम्ही ट्रेक करून आलोय आणि आम्हाला खूप अशी अत्यंत भूक लागलेली आहे. मग हॉटेलमध्ये न जाता आम्ही एक आयडिया केली, आम्ही घरचं जेवण घेऊन आलोय. तर तुम्हाला दाखवू का आमच्या घरचं जेवण. आम्ही खाली चटई सुद्धा घेऊन आलोय, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतंय आम्हाला. अर्धवट ट्रेक करून ही बेळ आम्ही रोड मध्ये घेतली होती रस्त्यात. त्याच्यात व्यवस्थित मांडलं जाईल. ही मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, हा गुळांबा, चपाती, भाकरी पण आहेत तिकडच्या ताटात, कांदा, भाकर. माझ्या मम्मीने 2 वाजता उठून स्वयंपाक केला. हो आज आम्ही राजमाग सर वनभोजन करताना ह्या ठिकाणी आम्हाला 6 भाज्या, बटाटा, कारलं, मिरची, बाजरीची भाकर, कांदा, मेथीची भाजी आणि स्वीट आयटम म्हणजे गुळांबा. इतकं छान वाटतंय ना, खूप छान वाटतंय. ओके, स्वयंपाक करणारी बोला मॅम. ही स्वयंपाक करणारी माझी मिसेस वैशाली. नमस्ते. थोड्याशा छोट्या मोठ्या कारणामुळे आमचा ट्रेक अधुरा राहिलाय, तरी पण आम्हाला फॅमिलीसोबत ट्रिप केल्याबद्दल खूप भारी वाटते. असेच आमचे ब्लॉग बघत जा. धन्यवाद. ही मी. थँक्यू.